नमस्कार, मी तेज देशमुख आणि आपल्या त्रिलोक चॅनलवर सगळ्यांचं स्वागत आहे. आज आपण सासगाव पंचायत मधील हायटेक या कंपनीच्या गेट समोर उभे आहोत. तर तेथील समस्या स्थानिक ग्रामस्थांच्या काय आहेत ते आपण त्यांच्याकडून जाणून घेण्यासाठी आज आलो आहोत. तर आपल्या या कंपनी संदर्भात काय समस्या आहेत? सर्वप्रथम मी माझं नाव सांगतो. मी प्रवीण भालेराव. मी वंचितचा कार्यकर्ता आहे आणि माझं गाव आडुशे, तासगाव ते आडुशे लास्ट स्टॉप हा माझं गाव आहे. या रस्त्याने दररोज ये जा करत असताना बरेच वर्ष झाली. ही जी तासगाव ते आडुशे हा मुख्य रस्ता आहे आणि या मुख्य रस्त्यालगत या ढेको गावाच्या समोर ही जी हायटेक कंपनी आहे, ही हायटेक कंपनी बरेच वर्ष आधी या तिकडे थोडा कॅमेरा फिरवला तर तुम्हाला समजेल की ही गाडी अशी आधी रस्त्याच्या बाहेर, आधी रस्त्याच्या कंपनीच्या आत, तसेच रस्त्याच्या बाजूला मोठमोठे कंटेनर पार्किंग या साईडला पण तुम्ही पाहू शकता की गाडी या कंपनीच्या गाड्या या रस्त्याच्या कडेला पार्किंग केलेल्या असतात. त्याने काय होतंय की येथील जो जो नागरिक आहे, जो या रस्त्याने ये जा करतोय, त्याला या रस्त्याला ये जा करण्यासाठी अडचण निर्माण होते. इथे बरेचसे अपघात या रस्त्याला झालेले आहेत. हा रस्ता पावसामुळे मोठमोठे खड्डे पडून पाणी साचतो आणि त्याच्यामध्ये किती जण पडतात, लागतो, त्यांना दुखापत होते. या कंपनीच्या बाबतीत आम्ही गेल्या वर्षी वंचित बहुजन आघाडी त्या मार्फत 14/6/2024 ला आम्ही संबंधित पोलीस स्टेशनला पत्र केले की ही अनधिकृत पार्किंग आहे ती हटवा, नाहीतर इथं कोणातरी जीव जाईल आणि जीव गेल्याने एखाद्याचा कुटुंब उद्ध्वस्त होईल. तरी प्रशासनाचं यावर दुर्लक्ष आहे आणि कंपनीचं इथे मनमानी कारभार चाललेला आहे. त्यासाठी आम्ही वारंवार बघतो की दररोजची पार्किंग जास्तीत जास्त संख्येने ह्या गेटच्या समोर उभे असते. या कंपनीच्या कामगारांच्या बाईक आहेत, ह्या सुद्धा त्या गेटच्या रस्त्यालगत पार्किंग केलेल्या असतात, त्या साईडला पार्किंग केलेल्या असतात. ह्या कंपनीचा हा कचऱ्याचा ढिगारा हा पण असतात. म्हणजे जवळपास यांनी ही स्वतःची मालमत्ता असल्यागत ही कंपनी या रस्त्याचा वापर करत आहे आणि येथील जे काही शालकरी मुलं आहेत, जे कामा वगैरे जाणारे जे ग्रामस्थ आहेत, ज्या येणार जाणाऱ्या मोठमोठ्या गाड्या आहेत, त्यांना ही कंपनी अडचण निर्माण करत आहे. तरी ही पार्किंग हटली पाहिजे. आम्ही तसे प्रशासनाला पत्रव्यवहार, तक्रार व्यवहार करू. तसे कंपनीला आम्ही कंपनीने जर ही पार्किंग हटवली नाही तर कंपनीच्या गेट समोर आंदोलन अथवा उपोषण करू. हे आज आम्ही या व्हिडिओच्या माध्यमातून या कंपनीला इशारा देत आहे आणि शासनाला इशारा देत आहे. जर तुम्ही या कंपनीची पार्किंग हटवली नाही आणि या कंपनीच्या पार्किंग मुळे कोण जर माणूस दगावला तर त्याचे सर्वस्व जबाबदार हा प्रशासन राहील. त्यामुळं ह्या कंपनीवर जर कोणाचा जीव गेला तर या कंपनीवर सदोष मनुष्यवादाचा गुन्हा हा दाखल झाला पाहिजे आणि आम्ही ग्रामस्थ त्याला ह्या गोष्टीसाठी अग्रेसर असणारच आहेत. कारण ही कंपनी वारंवार आम्ही जरी कधी कॉल केला, सांगितलं पार्किंग इथं एवढ्या प्रमाणात काय आहे, तरी उत्तर देते कुठे पार्किंग नाही, आमची पार्किंग, आमच्या गाड्या नाहीत. पण आम्ही काही लाईव्ह व्हिडिओ घेतलेले आहेत. काही गाड्यावाल्यांना विचारले कुठल्या कंपनी गाडी आली तर प्रत्येकाने सांगितलेलं आम्ही हायटेक कंपनी साठी आलेलो आहे. म्हणजे या कंपन्या पूर्णतः हायटेक या ज्या गाड्या आहेत त्या कंपनीच्या माल वाहतूकसाठी आलेल्या आहेत. तरी लवकरात लवकर ही पार्किंग हटली पाहिजे, अन्यथा आम्ही मोठा जन आंदोलन उभारल्याशिवाय राहणार नाही. धन्यवाद. तुम्ही या रस्त्याचा रोजचा दैनंदिन जीवनात वापर करताय, तर तुमच्या दैनंदिन जीवनावर या वाहतूक कोंडीमुळे काय परिणाम होतो का? खूपच परिणाम होतो. कोणता म्हणजे इमर्जन्सी कुठलाही काम असो, आम्हाला गाडी घेऊन जायचं असो, कुणा एखादा पेशंट असो, ह्या कंपनीचे कंटेनर आत बाहेर सारखी करत असतात. अर्धे तर बाहेरच असतात आणि अर्धे उभे असतात आणि रस्त्याला होत असलेली कोंडी आणि कंटिन्यू ते लावलेला हा कंटेनरचा बोजवारा जो आज पार्किंगचा साईड काही साईड कव्हर करून टाकतात, त्यामुळे आणि यांची होत असलेली गाड्यांचे आवाज, तर त्यामुळे काय होतो, त्यांना पार्किंग नसल्यामुळे आतमध्ये गाडी टर्न नसं बसल्यामुळे ते काय करतात, गाडी रस्त्यावर टर्न मारावं लागतात आणि इमर्जन्सी कुणाचा काय ऍक्सिडेंट झाला, काय प्रॉब्लेम असेल, कुणाला आजारी असेल तर नेताना आम्हाला खूप त्रास होतो आणि